नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे। अनेकांची कमेंट आली होती की सर याबद्दल देखील आम्हाला माहिती देत चला, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच आपण कव्हर करणार आहोत। तर पहा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरकुल योजनेसाठी कोणत्या कोणत्या प्रवर्गातील व्यक्ती चालते व योजनेसाठी कोण पात्र आहे कोण अपात्र असणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो, दोन्ही कॅटेगरीना घरकुल योजनेसाठी अप्लाय करता येईल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरकुल योजनेसाठी आपण अर्ज कोठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर चला पाहूयात पुढे। आता सर्वात महत्त्वाचं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला माहित पाहिजे घरकुल योजनेसाठी कोणते कोणते योजना आहेत, घरकुल योजना कोणत्या आहेत, त्यामध्ये तुम्ही बसता का, नक्की ह्या योजना कशा प्रकारे चालतात, त्या कोणत्या कॅटेगरीला कोणती योजना आहे हे तुम्हाला सर्व माहिती पाहिजे। तर तुम्ही याच्यामध्ये सहज आणि सोप्या रीतीने तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे घरकुल योजना ह्या खूप साऱ्या आहेत, याच्यामध्ये आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो हे लक्षात ठेवून आपण घरकुल योजनेसाठी अप्लाय करायचं आहे। आता पाहूयात कोणकोणत्या आहेत ह्या योजना। तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना। ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी योजना आहे। या योजनेसाठी कोणतीही कॅटेगरी कोणतीही कास्ट मधली व्यक्ती असू द्या ती अप्लाय करू शकते। जनरल असो, ओपन असो, एसटी असो, सर्व कॅटेगरीला ही एकसारखी योजना आहे। सर्वांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे, तर यासाठी आपण सर्वजण देखील अप्लाय करू शकतो। दुसरी महत्त्वाची मोदी आवास योजना ही आहे। ओबीसी ज्या ओबीसी ओपन कॅटेगरी मधले आहेत, ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, याच्यामधील ज्या आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आहे मोदी आवास योजना, ही एक नवीन योजना आहे। तिसरी आहे शबरी आवास योजना। ही योजना आहे घरकुल योजना। ही योजना अनुसूचित जमाती जातीसाठी आहे। याच्यासाठी ज्या व्यक्ती अनुसूचित जमातीच्या जातीच्या व्यक्ती असतील त्या शबरी आवास योजनेसाठी म्हणजेच घरकुल योजनेसाठी इथे अर्ज करू शकतो। तिसरं म्हणजे चौथी आहे अटल कामगार आवास योजना। ही देखील चौथी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची घरकुल योजना आहे। याचे देखील आपण याच्यासाठी देखील आपण अप्लाय करू शकतो, अर्ज करू शकतो। अशा खूप साऱ्या योजना आहेत। याच्यामध्ये आपण ठरवायचं आहे की आपण कोणत्या कास्टमध्ये बसतो, कोणत्या अनुसूचित जमाती जातीमध्ये बसतो, ओपन असेल कोणत्या याच्यात बसतो, तर ते ठरवून आपण याच्यामध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे। आता ओपन कास्टमध्ये असेल तर त्यासाठी कोणती योजना असेल, तर त्याच्यासाठी आहे प्रधानमंत्री आवास योजना। ही सर्वांसाठी आहे। ओपन कास्टवाल्यांनी त्याच्यामध्ये देखील अप्लाय करायचं आहे। आणि बाकीच्या ज्या योजना आहेत ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे, त्या अनुसूचित जमाती व ओबीसी कॅटेगरीच्या असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। आता अर्ज कसा करायचा, आता जर ओपन कॅटेगरीमधील असाल तर तुम्ही डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट म्हणू शकत नाही की आम्हाला घरकुल पाहिजे, ते तर तुम्हाला देऊ शकत नाही अशा प्रकारे। तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर याच्यामध्ये ग्रामपंचायतचं जे सर्वे होत असतं तर सर्वे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ग्रामपंचायतशी जे आहे ते कनेक्ट राहायचं आहे आपल्याला। मग त्याच्याशी रिलेटेड ग्रामपंचायत आपल्याला सांगत राहते की सर्वे होणार आहे, मग तुम्ही यामध्ये नाव नोंदणी करायची आहे। त्याच्यानुसार मग तुमचं त्या यादीमध्ये नाव येणार आणि मग तुम्हाला त्या घरकुलाचा लाभ भेटू शकतो। म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतशी कनेक्ट राहायचं आहे, त्यांच्याशी संलग्न राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटेल। आणि जेव्हा पण ती योजना म्हणजे जेव्हा पण ते सर्वे सुरू करतील त्यावेळेस तुमचं त्यामध्ये नाव नोंदवलं जाईल। हे सर्वात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं, ही यादी तयार कधी होते, तर ही यादी सर्वे तयार करून केली जाते। मग याच्यामध्ये आपले नाव वगैरे येत असतं। ग्रामपंचायतमध्ये जेव्हा नवीन सर्वे होत असतात त्यावेळी आपल्याला सांगितले जाते की तुम्हाला घरकुलासाठी नाव द्यायचं आहे का, त्यावेळेस आपण सर्वेमध्ये नाव नोंदणी करून घ्यायची आहे। म्हणून सर्वात महत्त्वाचं तुम्ही ग्रामपंचायतच्या संपर्कामध्ये राहायचं आहे, जेणेकरून तुमचं जे काही तुम्हाला घरकुल योजनेसाठी लाभ घ्यायचा आहे ते तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळू शकतो। म्हणून ग्रामपंचायतचं जेव्हा पण सर्वे इथून पुढे तुम्हाला आता सर्वे यायला सुरुवात होईल, त्या सर्वेमध्ये आपण ग्रामपंचायतशी संपर्कामध्ये राहा, तुम्हाला नक्कीच प्रधानमंत्री आवास योजना
याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला लाभ भेटेल. मी सर्व सविस्तरमध्ये सांगितलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना कशासाठी आहे? घरकुल योजनेसाठी सर्वांसाठी आहे. त्यानंतर दुसरी जी योजना आहे ही ओबीसी कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर शबरी योजना असेल ती अनुसूचित जमाती जातीसाठी आहे. म्हणजे सर्व आपण स्वतः ठरवायचं आहे की आपण कास्ट कोणते आहे, आपली कॅटेगरी कोणती आहे, त्यानुसार आपण यामध्ये अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचे प्रश्न किंवा काही अडीअडचणी आल्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्या प्रश्नांचे उत्तर देईल. अजून जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते पण सांगा. तत्पूर्वी इथेच थांबूया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.